Yeah.
बरोबर भाग्याचा उदय ते जोडी संत पाय ते जोडी संत पाय ते जोडी संत पाय भाग्याचा उदय ते जोडी संत पाय ते जोडी संत पाय ते जोडी संत पाय वाचून सर्वथा
काळगोळा भाग्य
Yeah.
येथोनिया भाग्याचा उदय ते जोडी संतपाय येथोनिया नुठू माथा मरणा वाचोनी सर्वथा. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय प्रस्तुत अभंगामधून स्वतःच आलेला अनुभव या ठिकाणी व्यक्त करतात. महाराजांचा अनुभव काय, भाग्योदय झाला आणि त्या कारणानं काय घडलं तर ते हे जोडी संतपाय, महात्म्यांची भेट मला झाली, त्यांची संगत मला घडली, त्यांचा सहवास मला लाभला. याचं कारण काय, भाग्याचा उदय, भाग्योदय झाला आणि त्या कारणानं महात्म्यांची संतांची मला भेट झाली. स्वानुभव तुकोबाराय या ठिकाणी व्यक्त करतात. महात्मे जे काही बोलतात ते अनुभवामधूनच बोलतात. अनुभवाशिवाय बोलणेच आमच्या महात्म्यांना माहीत नाही. अगोदर स्वतः अनुभव घ्यायचा आणि मगच इतरांना सांगण्याकरिता प्रवृत्त व्हायचं, ही आमच्या महात्म्यांची असणारी रीत. ज्या प्रकारे एखाद्या खाद्यपदार्थाची चव जर आपल्याला सांगायची असेल तर तो पदार्थ आपल्याला अगोदर चाखून पाहावा लागतो, नाही का? त्याच्याशिवाय का त्या पदार्थाची चव आपल्याला सांगता येईल? समजा एखादा पदार्थ आपल्या समोर आणून ठेवलेला आणि आपल्याला सांगितलं की या पदार्थाची चव नेमकी कशी आहे तेवढी तुम्ही आम्हाला सांगायची. अट मात्र काय, पदार्थ फक्त डोळ्यांनी पाहायचा, चाखून बघायचा नाही. येईल का हो सांगता? फक्त डोळ्यांनी पाहून एखाद्या पदार्थाची चव आपल्याला सांगता येणं जसं अशक्य आहे, तसं अनुभवाशिवाय बोलणं आमच्या संत महात्म्यांना माहीतच नाही. महाराज म्हणतात, अहो उगाच तुमच्या पुढे काहीतरी बोलायचं आहे म्हणून आम्ही बोलतोय, अशातला काही प्रकार नाही. यातली प्रत्येक गोष्ट अगोदर आम्ही अनुभवली आहे, चाखून बघितली आहे आणि मगच तुम्हाला सांगण्याकरिता आम्ही प्रवृत्त झालेलो आहोत. महाराज म्हणतात, तुका म्हणे चाखोणी सांगे मज अनुभव आहे अंगे. अहो अगोदर आम्ही अनुभवलंय, बघितलंय आणि मगच तुम्हाला सांगू लागलोय. आणि तोच स्वानुभव तुकोबाराय या ठिकाणी व्यक्त करतात. महाराजांचा स्वानुभव काय, भाग्याचा उदय ते हे जोडी संतपाय. अहो भाग्योदय झाला आणि त्या कारणानं संतांची महात्म्यांची भेट मला झाली. अनुभवाचे बोल तुकोबाराय या ठिकाणी बोलतात. आता अनुभवाचा विषय निघाला म्हटल्यानंतर त्या अनुभवाच्या एक 2-4 प्रक्रिया अगदी थोडक्यात पाहू. जास्त काय त्याच्यामध्ये वेळ घालवायचा नाही आपल्याला, परंतु शास्त्रानं अनुभवाच्या एक 4 प्रक्रिया सांगितलेल्या आहेत. पहिली प्रक्रिया सांगताना शास्त्रकार सांगतात, अनुभव घेता येत नाही आणि तो व्यक्तही करता येत नाही. दुसरी प्रक्रिया सांगताना शास्त्रकार सांगतात, अनुभव घेता येत नाही परंतु व्यक्त मात्र करता येतो. तिसरी प्रक्रिया सांगताना शास्त्रकार सांगतात, अनुभव घेता येतो व्यक्त मात्र करता येत नाही. आणि चौथी प्रक्रिया सांगताना शास्त्रकार सांगतात, अनुभव घेताही येतो आणि तो व्यक्त देखील करता येतो. मग आता यातली पहिली जी काही प्रक्रिया आहे, अनुभव घेता येत नाही आणि तो व्यक्तही करता येत नाही. पहा, आता याचं उदाहरण जर तुम्हाला सांगायचं जर झालं, व्यवहारामध्ये अनेक प्रकारचे जहाल विषारी पदार्थ उपलब्ध आहेत. त्यापैकी सायनाइड नावाचा एक पदार्थ आहे, आत्यंतिक विषारी आहे. केवढा विषारी आहे म्हणाल तर एवढा विषारी आहे की जीवाच्या जीवेचा स्पर्श त्या विषाला झाला रे झाला, तत्क्षणी क्षणार्धामध्ये काय होतं, त्या जीवाला प्राणाला मुकावं लागतं, एवढं जहाल असणारं ते विष. मग अशा या जहाल असणाऱ्या विषाची चव नेमकी कशी आहे माहितीये का हो कोणाला? माहीतच नाही. कसं माहित होईल? अहो चव कळायच्या अगोदर तर मृत्यू आपल्याला गाठायला लागला इथं आणि चव कशी कळायची, नाही का? पण एक सद्ग्रस्त होते, त्यांना वाटलं असं कसं बरं, या जगतातल्या प्रत्येक पदार्थाची चव मनुष्याला माहित असताना नेमकी याच पदार्थाची चव माहित नाही. मी चाकून बघणार आणि जगाला सांगणार ओरडून, याची चव नेमकी कशी येते. मग त्यानं काय केलं, आणलं थोडं फार ते विष, ठेवलं जिभेवरती, म्हटलं आता याची चव कळते का बघूया. अहो कळायच्या अगोदर तर मृत्यूने त्याला गाठलंच नाही का, म्हणजे चव कळता येणं अशक्य. बरं समजा एखादा जरा प्रतिकार शक्तीने युक्त असणारा असेल, कळाली त्याला चव, कळाली, तोपर्यंत जिवंत राहिला चव कळेपर्यंत, पण सांगायला राहील का जिवंत?
सांगायला तो जिवंत राहू शकणार नाही. म्हणजे या जगतातल्या काही गोष्टी अशा आहेत की ज्यांचा अनुभव मनुष्याला घेता येत नाही आणि तो व्यक्त करायला गेलो तर व्यक्त देखील करता येत. दुसरी प्रक्रिया शास्त्रकार सांगतात अनुभव घेता येत नाही, व्यक्त मात्र करता येतो. आता याचं उदाहरण देताना शास्त्रकारांनी एक 2-4 गोष्टी सांगितलेल्या. पहिलं उदाहरण देताना शास्त्रकार सांगतात शशशृंग. आता शशशृंग म्हणजे नेमकं काय? शश म्हणजे ससा, शृंग म्हणजे शिंग असलेला. आता समजा एखादी व्यक्ती म्हणाली की मी शिंग असलेला ससा पाहिलाय, म्हणायला काय हरकत आहे? तुमच्या तोंडाला कोण हात लावायला येणार आहे का? काही हरकत नाही, म्हणा काय म्हणायचं ते म्हणा, नाही का? परंतु सिद्ध करून दाखवा म्हटलं तर तुमचा अनुभव कुठं पाहिला, त्याचा एखादा फोटो आहे का, व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे आहे का, त्याला कोणी साक्षीदार आहे का तुमच्यासोबत? अनुभव त्याचा घ्यायचा म्हटलं तर येईल का घ्यायला? हो, त्या शशशृंगाचा शिंग असलेला ससा नसतोच तर बघणार कुठनं तुम्ही? म्हणजे काही गोष्टी अनुभवता येत नाहीत, व्यक्त करायला गेलो तर व्यक्त मात्र करता येतात. दुसरं उदाहरण देताना त्याच्यामधलं उदाहरण देतात ख पुष्प. ख म्हणजे आकाश आणि पुष्प म्हणजे फुल. या जगतातल्या अशा बऱ्याचशा वनस्पती आहेत की त्यांना फुलं लागतात. परंतु एखादी जर म्हटली व्यक्ती की आकाशाला लागलेलं फूल मी पाहिलंय, शक्य आहेत का या गोष्टी? नाही. बोलायचं असेल तर त्याला काही बंधन नाही, कोण अडवायला येणार आहे त्याला? कोणीही अडवू शकत नाही. परंतु अनुभवानं जर सिद्ध करून दाखवा म्हटलं तर सिद्ध करता येत नाहीत. म्हणून या जगतामध्ये काही गोष्टी अशा आहेत की ज्यांचा अनुभव मनुष्याला घेता येत नाही, व्यक्त मात्र करता येतो. तिसरी प्रक्रिया शास्त्रकार सांगतात अनुभव घेता येतो, व्यक्त मात्र करता येत नाही. आता याचं उदाहरण जर पाहायचं जर झालं, रामायणामधला एक प्रसंग आहे. विश्वामित्र नावाचे ऋषी सर्वांना परिचित आहेत. यज्ञाचं आयोजन त्या विश्वामित्रांनी केलेलं होतं, परंतु त्यांचा तो यज्ञ काही सिद्धीस जाईना, पूर्णत्वास जाईना. व्हायचं काय? राक्षस मंडळी जी काय होती ती सतत काही ना काही विघ्न त्यांच्या यज्ञामध्ये आणायची, जेणेकरून विश्वामित्रांचा यज्ञ पूर्णत्वास जाऊ द्यायचा नाही असा त्या राक्षसांचा असणारा निश्चय. म्हणजे काय करावं या राक्षसांनी? कुठनं तरी प्रेत आणावीत, त्या यज्ञकुंडामध्ये टाकावीत. मांस आणावं, रुधिर आणावं, त्या यज्ञकुंडामध्ये टाकावं. जे काय ऋषिकुमार त्या ठिकाणी आहुती देण्याकरता म्हणून बसलेले आहेत, मंत्रोच्चार करतायत, त्यांचंच अपहरण करावं, त्यांनाच पळून न्यावं. म्हणजे त्या विश्वामित्रांचा यज्ञ काही पूर्णत्वास जाईनाच. मग आता आपला जर यज्ञ पूर्णत्वास न्यायचा असेल तर त्या राक्षसांचं निर्दालन केलं पाहिजे आणि त्याच्याकरता कोणाची तरी योजना आपल्याला केली पाहिजे. एवढं आमच्या त्या विश्वामित्रांच्या ध्यानात आलं. राक्षसांचं निर्दालन विश्वामित्र ऋषी करू शकत नव्हते अशातला काही प्रकार नाही. विश्वामित्र ऋषी पूर्वाश्रमीचे क्षत्रिय असणारे, संपूर्ण शास्त्राभ्यास त्यांचा झालेला, त्यांना काही अवघड नव्हतं. धनुष्यबाण हातात घ्यावा आणि त्या राक्षसांचं निर्दालन करावं, काही कठीण नव्हतं. परंतु व्हायचं असं, त्या राक्षसांची येण्याची वेळ काही निर्धारित केलेली नव्हती, निश्चित नव्हती. कधीही यावं आणि कधीही त्यांनी ते यज्ञाचा विध्वंस करावा. मग आता त्या राक्षसांचं निर्दालन जर करायचं असेल तर हातामध्ये धनुष्यबाण घेऊन सज्ज बसलं पाहिजे. बरं, आता शस्त्रसज्ज होऊन विश्वामित्र बसले तर त्या यज्ञ मंडपाच्या ठिकाणी मंत्रोच्चार करायचा असेल, आहुती द्यायची असेल, काही कमी जास्त पाहायचं असेल, ते कोणी पाहायचं, ते कोणी करायचं? म्हणजे सगळ्या गोष्टीची पंचायत आमच्या त्या विश्वामित्रांना झालेली. म्हणून मग त्यांनी ठरवलं यज्ञाचं संरक्षण करण्याकरिता कोणीतरी त्रयस्थाची नेमणूक आपण या ठिकाणी केली पाहिजे. मग आता कोणाची बरी नेमणूक करावी? एकदम दशरथ राजाची आठवण आमच्या विश्वामित्रांना झाली. आले, अयोध्येला आले. आता विश्वामित्र ऋषी आलेत म्हटल्यानंतर यथोचित असणारं स्वागत आमच्या दशरथ राजानं त्यांचं केलं. सिंहासनावरती आरूढ केलं आणि येण्याचं प्रयोजन ऋषींना विचारलं. त्याबरोबर विश्वामित्र ऋषींनी सांगायला सुरुवात केली, राजन काही नाही रे, एक यज्ञ करतोय आणि माझा तो यज्ञ काही पूर्णत्वास जात नाहीये. राक्षस मंडळी त्यात विघ्न आणतायत, तेव्हा त्या यज्ञाचं रक्षण करण्याकरिता मला काही लोकांची आवश्यकता आहे आणि त्यांना घेऊन जाण्याकरिता म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. आता दशरथ राजा म्हणाले, ठीक आहे, कोणाचं नाव घ्या, तुमच्यासोबत देतो म्हटले पाठवून, कोण पाहिजे तुम्हाला सांगा. असं म्हटल्याबरोबर विश्वामित्र ऋषींनी नावं घेतली. ती कोणाची हो? राम आणि लक्ष्मणाची. ही तुझी असणारी 2 मुलं तेवढी तुम्हाला दे बास, मला बाकी कोणाची गरज त्या ठिकाणी नाही. आता त्या राम लक्ष्मणाचं नाव काढल्याबरोबर विश्वामित्र आमचे दशरथ राजा जरा शांत बसले, नाही का. राक्षसांशी युद्ध करण्याकरिता राम आणि लक्ष्मण विश्वामित्रांना हवे आहेत.
बरं राम लक्ष्मण वयानं फार मोठेत, अशातलाही काही प्रकार नाही. 10-12 वर्षांची ती कोवळी पोरं आणि कुठं ती अकराळ विक्राळ असणारे ते राक्षस, निर्दयी असणारे ते राक्षस. बर ही पुत्रसंतती जी काय मला झालेली आहे ती काय सहजासहजी झाली आहे का? सायासानं ही पुत्रसंतती मला झालेली असताना ती राक्षसांसमवेत अशी युद्ध करायला वगैरे पाठवून कसं चालेल? नाही. विश्वामित्रांना आमच्या दशरथ राजाने विनंती केली, राम आणि लक्ष्मण यांना सोडून दुसरे कुणीही कोणताही योद्धा तुम्ही मागा, मी तुम्हाला द्यायला तयार आहे. चतुरंग सैन्य मागितलं तर तेही तुम्हाला मी द्यायला तयार आहे, परंतु राम आणि लक्ष्मणाचा तेवढा हट्ट तुम्ही करू नका. आता इकडे विश्वामित्र देखील हट्टाला पेटले. नाही म्हटले, द्यायची असली तर तुझी 2 मुलंच तेवढी मला दे, बस, बाकी मला कोणीही नको. नसेल तुला द्यायचं तर हे बघ राजा राहू दे म्हटले, मी असाच जातो म्हटले माघारी. अतिथी विणमुख गेला असता त्याचं काय पातक आहे हे वेगळं मी तुला त्या ठिकाणी सांगायची गरज नाही. आता आली का पंचायत? द्यावं तरी पंचायत आणि नाही द्यावं तरी पंचायत. सगळी परिस्थिती आमच्या त्या वसिष्ठ ऋषींनी जाणली. म्हटले आता नाही पाठवलं आणि पाठवलं, दोन्ही बाजूनी पंचायत आहे. मग दशरथ राजाची समजूत काढायला आमच्या वसिष्ठ ऋषींनी सुरुवात केली. म्हटले हे बघ राजा, तू व्यर्थ चिंता करू लागलेला आहेस, चिंता करू नकोस. राम आणि लक्ष्मण तुला कोणी सामान्य वाटतायत का? अरे प्रत्यक्ष परब्रह्म आहेत ते, आणि त्यांचा असणारा जो काय अवतार या ठिकाणी झालेला आहे तो कशा करता, तर या राक्षसांचं निर्दालन करण्याकरिताच. तेव्हा निश्चिंत मनानं तू विश्वामित्रांसमवेत राम आणि लक्ष्मणाला पाठवून दे, कोणत्याही प्रकारची हानी त्यांना होणार नाही, उलट त्यांची कीर्ती वाढल्याशिवाय राहणार नाही. आता वसिष्ठ ऋषींनीच समजूत काढले म्हटल्यानंतर आमच्या दशरथ राजाचा नाईलाज झाला. दिलं पाठवून त्या विश्वामित्रांसमवेत आमच्या राम आणि लक्ष्मणाला. निघाले राम लक्ष्मण विश्वामित्र निघाले, त्या यज्ञ मंडपाच्या ठिकाणी निघाले. आता रस्त्यानं जाताना हे चालत निघालेले. आता चालता 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 थोडीच कोणी मुक्यानं जाणार आहे, काहीतरी गप्पा गोष्टी गुजगोष्टी करतच असतील की त्यावेळेस राम लक्ष्मण आणि ते विश्वामित्र काय गप्पा मारत असतील अंदाजे, म्हणजे काय विषय त्यांचा चाललेला असेल. ऊसाचा सीझन चालू झाला नाही का, कारखाने चालू झाले का, दर काय दिलाय कारखान्याने इकडच्या, आमच्याकडच्या एवढे दिलाय, तुमच्याकडचा केवढा आहे, असं काही चर्चा करत होते का ते? नाही. शास्त्र विचार त्यांचा त्या ठिकाणी सगळा चाललेला, शास्त्रार्थ चाललेला. आणि ही शास्त्र चर्चा कुठपर्यंत आली तर ब्रह्मज्ञानापर्यंत येऊन ठेपली. आता त्या ब्रह्मज्ञानाचा विषय निघाल्यानंतर रामरायांनी विश्वामित्र ऋषींपुढे जिज्ञासा प्रकट केली आणि ते ब्रह्मज्ञान जाणून घेण्याची इच्छा प्रकट केली. आता ब्रह्मज्ञान रामराय प्रत्यक्ष म्हणतायत की ब्रह्मज्ञानाचा उपदेश आपण करावा असं म्हटल्यानंतर आमच्या विश्वामित्र ऋषींना थोडंसं अवघड वाटलं, म्हणजे आश्चर्य वाटलं त्या गोष्टीचं. राम प्रत्यक्ष परब्रह्म असताना परब्रह्मानं म्हणावं काय ब्रह्मज्ञानाचा उपदेश मला करून घ्यायचा आहे, थोडंसं आश्चर्य वाटलं. परंतु विचार केला, म्हटले प्रत्यक्ष परब्रह्म आहे, देव आहे, असेल काहीतरी लीला त्या परब्रह्माची, काय करायचं आपल्याला म्हणता येत ना तर करायला हरकत नाही. परंतु आपण रामरायाला ब्रह्मज्ञान उपदेश करू नये का हो? कारण रामरायांचं असणारं कुल वेगळं, रामरायाच्या कुलाचे असणारे गुरु वेगळे. वसिष्ठ ऋषी हे रामरायाच्या कुलाचे असणारे गुरु, आणि ते असताना आपण रामरायाला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करणं अतिशय चुकीचं आहे. शास्त्राच्या दृष्टीनं तो व्यभिचार ठरेल, तेव्हा आपण उपदेश करणं योग्य नाही. प्राप्त परिस्थिती सगळी त्या रामराया पुढे विश्वामित्रांनी प्रकट केली. परंतु रामराय मात्र हट्टाला पेटलेले नाही. याच ठिकाणी आत्ताच मला ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचंय. नाईलाज झाला आमच्या विश्वामित्रांचा. अयोध्येला बोलावणं पाठवलं, वसिष्ठांना पाचारण केलं. वसिष्ठ ऋषी आले, रामरायाला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. रामराय ब्रह्मसमाधीमध्ये तल्लीन झाले. आता त्या ब्रह्मसमाधीमधून रामराय बाहेर येतील म्हणून हे सगळे वाट बघत बसलेले, परंतु रामरायांची समाधी काय भंग होईना. इकडे विश्वामित्रांना काळजी वाटू लागली, अहो माझं असणारं काम तसंच राहतंय का काय, हे बसले समाधीमध्ये हरून आता कधी यायचे समाधीमधनं बाहेर. लागले जरा इकडे तिकडे बघायला. वसिष्ठांनी विश्वामित्रांची तगमग जाणली, रामरायांना समाधीमधून बाहेर काढलं. प्रसन्न असणारं वदन आमच्या रामरायांचं दिसत होतं. विश्वामित्रांनी विचारलं, रामराय ब्रह्मज्ञानाचा उपदेश आपण प्राप्त करून घेतला, ब्रह्मसमाधी आपल्याला लागलेली होती, मग मला जरा एवढं सांगा, ते ब्रह्म नेमकं कसं दिसत होतं, त्याचा आकार नेमका कसा होता, त्याचा रंग नेमका कसा होता, कोणत्या प्रकारची आभूषणं त्यानं घातलेली होती, जरा मला सांगा, वर्णन करा त्याचं. असं म्हटल्यानंतर रामराय त्या विश्वामित्रांना म्हणतात, अहो ऋषीवर, ब्रह्म कसं आहे, निर्गुण आहे, निरावयव आहे, निराकार असणार ते ब्रह्म आहे. ते ब्रह्म नेमकं आहे कसं याची जर उत्सुकता तुम्हाला असेल तर प्रत्यक्ष त्याचा अनुभवच घ्यावा लागतो. ब्रह्म कसं आहे, अवर्णनीय आहे, त्याचं वर्णन करता येणंच अशक्य आहे. मला सांगायचं या ठिकाणी काय,
की या जगतामध्ये काही गोष्टी अशा आहेत की ज्यांचा अनुभव मनुष्याला घेता येतो, मात्र तो व्यक्त करता येत नाही. राहिला आता चौथा प्रकार. अनुभव घेताही येतो आणि तो व्यक्त देखील करता येतो. मग याच्यामध्ये कोण येतात हो, तर आमचे हे सगळे संत महात्मे येतात. आमच्या संत महात्म्यांचं साहित्य, महात्म्यांनी काय करावं, अगोदर प्रत्येक गोष्टीचा असणारा अनुभव घ्यावा आणि मगच इतरांना सांगण्याकरिता प्रवृत्त व्हावं. महाराज म्हणतात, तुका म्हणेचा कोणी सांगे, मज अनुभव आहे अंगे. किंवा आणखीन एके ठिकाणी आमच्या महात्म्याने वर्णन केलं पहा, अनुभवे आले अंगा तसे. अहो अगोदर आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतलाय आणि मगच आपणास सांगण्याकरिता प्रवृत्त झालोय आणि तोच असणारा स्वानुभव तुकोबारा या ठिकाणी व्यक्त करता. महाराजांचा अनुभव काय, भाग्याचा उदय ते जोडी संत पाय. महात्म्यांची मला भेट झाली, त्यांची संगत घडली, त्यांचा सहवास घडला. त्याचं कारण काय, तर भाग्याचा उदय स्वानुभव तुकोबारा या ठिकाणी व्यक्त करतात. भाग्योदयामुळे संत भेट झाली आहे महाराजांचं असणारं या ठिकाणचं स्पष्ट प्रतिपादन. संत भेट जर व्हायची असेल तर त्याला मग भाग्याचा उदय त्या ठिकाणी झाला पाहिजे, नाही का? मग संत भेट दुर्मिळ आहे का हो? संत भेट सहजासहजी होत नाही का? संत भेट कठीण आहे का? या महात्म्यांचं दर्शन घडतच नाही का? विचारलं महाराजांना. अहो महाराज, तुम्ही सांगताय संत भेट झाली, त्याचं कारण भाग्योदय, म्हणजे संत भेट अवघड आहे का? तेव्हा महाराज सांगतात, बहु अवघड आहे संत भेटी. अरे बाबा, नुसती अवघड नाही, खूप अवघड आहे, बहु अवघड आहे. सहजासहजी या महात्म्यांचं दर्शन होत नाही. मग किती अवघड आहे महाराज? सहजासहजी होत नाही, महात्म्यांची भेट खूप कठीण आहे म्हणून सांगता. किती कठीण आहे जरा आम्हाला सांगा. तेव्हा महाराज म्हणतात की बाबा, या जगतामध्ये काही गोष्टी अशा आहेत की सर्वसामान्य मनुष्यांना त्यांची प्राप्ती करून घेणं केवळ आणि केवळ अशक्य आहे. परंतु एखादा प्रयत्नवादी मनुष्य असेल तर आपल्या प्रयत्नांच्या जोरावरती त्या दुर्लभ गोष्टींची सुद्धा तो प्राप्ती करून घेऊ शकेल. परंतु महात्म्यांची भेट
त्यांची संगत, त्यांचा सहवास अतिशय कठीण अवघड असणारी गोष्ट. मग त्या व्यवहारातल्या दुर्लभ असणाऱ्या गोष्टी नेमक्या कोणत्या, की ज्यांची प्राप्ती सर्वसामान्य मनुष्याला न होता केवळ प्रयत्नवादी मनुष्यांनाच होते, असं महात्म्यांचं मत आहे. मग त्या दुर्लभ असणाऱ्या गोष्टी कोणत्या, तर पहिली गोष्ट सांगताना महात्मे सांगतात वाघिणीचं किंवा सिंहिणीचं दूध प्राप्त करून घेणं. आता त्या वाघिणीचं सिंहिणीचं दूध प्राप्त करणं अशक्यच आहे, नाही का? होईल का हो शक्य आपल्यासारख्याला? वाघीण सिंहीण हे सगळे हिंस्त्र असणारे प्राणी, जंगलामध्ये राहणारे प्राणी, मांसभक्षी असणारे प्राणी. आपण कधी त्यांना पाहिलेलं नसतं, त्यांनी कधी आपल्याला पाहिलं नसतं. इथं रोज आमच्या बघण्यामध्ये असणाऱ्या गाई म्हशींचं दूध जर आम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याकरिता किती सायास करावे लागतात याची कल्पना प्रत्येकाला, नाही का? अहो, एकतर त्या गाईचं तोंड 2 डाव्यांनी पुढच्या बाजूला बांधावं लागतं. तेवढ्यावरती भागलं तर ठीक, नाहीतर तिचे पाय देखील दाव्यानं बांधावे लागतात, भाला घालावा लागतो तिला. मग ती जरा थोडीशी स्थिर करावी लागते, शांत करावी लागते. मग तिथनं पुढे तिच्याजवळ बसायचं, पाणी मारायचं आणि ती पिळायला चालू करायचं. मग तिथनं पुढे त्या दुधाची असणारी प्राप्ती. म्हणजे रोजच्या बघण्यात असणाऱ्या गाई म्हशींचं दूध आम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते आम्हाला सायासानं प्राप्त करावं लागायला लागलंय. आणि इतर वाघीण आहे, सिंहीण आहे, कधी आमचा आणि त्यांचा परिचय नाही आहे, कधी तिनं आम्हाला बघितलेलं नाही, आम्ही तिला कधी बघितलेलं नाही. बर, अशाही सगळ्या परिस्थितीमध्ये एखादा गेलाच वनामध्ये, नाही आज वाघिणीचं दूध घेऊन येतो, म्हणजे बघा कसं येतोच, गेला एखादा तांब्या घेऊन वाघिणीचं दूध काढायला. आता अजून ती वाघीण आमच्या दृष्टीस पडलेली नाही बरं का, कुठंतरी ती बसलेली आहे, आम्ही ती वनामध्येच फिरतोय, तिचा शोध घेतोय. परंतु वाघिणीला मात्र आम्ही आलोय त्याची चाहूल लागलेली आहे. हिंस्त्र श्वापदांची घाणेंद्रिय तीव्र असतात, नाही का? कुठून तरी वास त्यांना आपला येतोच, कुठून तरी आपला सुगावा त्यांना लागतोच. लागल्याबरोबर डरकाळी ठोकतात. ती वाघीण अजून आम्हाला दिसलेली नाही, नुसती डरकाळी तिची आमच्या कानावरती पडली आहे. डरकाळी कानावरती पडल्याबरोबर तुमची आमची अवस्था गरबगडीत झाल्यासारखी होते, म्हणजे होतेच. म्हणजे वाघिणीचं सिंहिणीचं दूध प्राप्त करून घेणं केवळ आणि केवळ अशक्य असणारी गोष्ट आहे. परंतु महात्मे सांगतात की एखादा प्रयत्नवादी मनुष्य असेल तर आपल्या प्रयत्नांच्या जोरावरती त्या वाघिणीचं सिंहिणीचं दूध सुद्धा तो प्राप्त करून घेईल, नाही का? खरं वाटतं हे. पण म्हणजे आमच्या भरत राजासारखा जर एखादा असला, जड भरत राजा, म्हणजे ज्याच्या नावावरनं आपल्या देशाला नाव पडलं का नाही भरत, तो राजा अगदी लहान असताना सिंहासोबत कुस्ती खेळायचा बरं का तो. मग त्याच्यासारखा एखादा असला तर आणेल की सिंहिणीचं दूध काढून, त्यात काय अवघड आहे? किंवा आमच्या संभाजी महाराजांसारखा एखादा असला तर वाघाचा जबडा असा फाडून त्याचे दात मोजण्याची ज्याच्यामध्ये हिंमत आहे, तसा संभाजीराजांसारखा जर एखादा असला तर वाघिणीचं दूध घेऊन येईलच की. म्हणजे एक वेळ मनुष्याला वाघिणीचं किंवा सिंहिणीचं दूध प्राप्त होईल, परंतु महात्म्यांची भेट, त्यांची संगत, त्यांचा सहवास अतिशय कठीण असणारी गोष्ट. दुसरी असणारी दुर्लभ गोष्ट महात्मे सांगतात चंद्रामृताची प्राप्ती. चंद्रावरती एक अमृत आहे आणि आजपर्यंत ते मनुष्याला प्राप्त करून घेता आलेलं नाही. चंद्रामृत सेवनाचा अधिकार केवळ चकोर पक्षाला आहे. चकोर पक्षी काय करतो? चंद्रामृताचं सेवन करतो. मनुष्याला ते अजून मिळालेलं नाही. परंतु महात्मे सांगतात एक वेळ मनुष्याला चंद्रामृत देखील मिळेल, मिळायला हरकत नाही. आता बरं का, म्हणजे कसं आहे, आता मनुष्यानं विविध प्रकारची अंतराळ यानं त्या चंद्रावरती पाठवलेली आहेत. स्वतः मनुष्यानं त्या चंद्रावरती पाय ठेवलेला आहे. दगडामातीचे नमुने तिथून शोधून या पृथ्वी तलावरती आणलेले आहेत. म्हणजे एक ना एक दिवस त्या चंद्रामृताचा साठा नेमका कुठं आहे याची खबर, याचा पत्ता मनुष्याला लागेल आणि ते चंद्रामृत पृथ्वीवरती आणण्यामध्ये मनुष्याला यश येईल. परंतु महात्म्यांची भेट, त्यांची संगत, त्यांचा सहवास अतिशय कठीण अवघड असणारी गोष्ट. महात्मे म्हणतात व्याघ्रसिंहाचे दूध जोडे, चंद्रामृत ही हाता पडे, परी त्या हरिप्रियाची भेटी ना तुडे, हे दुर्लभ भाग्य गाडे मनुष्यागा. किंवा आणखीन एके ठिकाणी आमच्या महात्म्याने वर्णन केले पहा, चंद्रामृत सुखे सेवावे, सुखे
सुखे सेववेल असता जाता रवी धरवेल भाया सागर हेळा तरवेल परी त्या साधूची भेटीन होईल गा. या सगळ्या असणाऱ्या दुर्लभ गोष्टी एक वेळ मनुष्याला प्राप्त होतील, परंतु महात्म्यांची भेट होणं, त्यांची संगत लाभणं, त्यांचा सहवास लाभणं अतिशय कठीण, अवघड, दुस्तर असणारी गोष्ट. परंतु महाराज म्हणतात हीच अवघड असणारी, दुस्तर असणारी, दुर्लभ असणारी संत भेट मला झाली. त्याचं कारण काय? भाग्याचा उदय. भाग्योदय झाला, त्या कारणानं संतांचं दर्शन, संतांची भेट मला झाली. मग आता ज्या भाग्योदयामुळे संत भेट आमच्या महाराजांना घडली आहे, ते भाग्य म्हणजे नेमकं काय हो? कशाला म्हणायचं भाग्य, नाही का? आता थोडक्यात सोप्या भाषेत जर सांगायचं जर झालं, भाग्य म्हणजे नेमकं काय? समजा एखादी अप्राप्त असणारी वस्तू आहे जी आपल्याजवळ उपलब्धच नाहीये. आपण ती वस्तू मिळेल याची अपेक्षाही केलेली नसावी, परंतु काय व्हावं, अचानक ती वस्तू आपल्याला मिळावी. ज्या क्षणाला ती वस्तू आपल्याला प्राप्त होते त्या क्षणाला काय म्हणायचं तर भाग्य म्हणायचं. किंवा ज्या कारणामुळे त्या अप्राप्त वस्तूची आपल्याला प्राप्ती झालेली आहे त्या कारणाला त्या ठिकाणी भाग्य म्हणायचं. मग याला जर भाग्य म्हणायचं असेल तर मग व्यक्ती परत्वे भाग्याच्या असणाऱ्या कल्पना निश्चितच वेगवेगळ्या असायला हव्यात, आहेतच, नाही का? कारण एखाद्या वस्तूच्या प्राप्तीमध्ये जर मला भाग्य वाटत असेल तर त्याच गोष्टीच्या प्राप्तीमध्ये आपणालाही भाग्य वाटावं असं काही घडत नाही. आपल्याला वाटेल किंवा न वाटेल, मला वाटेल किंवा न वाटेल, म्हणजे व्यक्ती परत्वे भाग्याच्या असणाऱ्या कल्पना वेगवेगळ्या आहेत. परंतु एक व्यवहारात जर पाहायला आपण गेलो, 3-4 गोष्टी अशा आहेत की ज्यांची प्राप्ती झाली असता सर्वसामान्य मनुष्याला असं वाटतं की भाग्योदय झाला, किंवा ज्याला कोणाला त्याची प्राप्ती झाली आहे त्याला व्यवहारामध्ये भाग्यवान असं म्हटलं जातं. मग त्या व्यवहारातल्या 3-4 गोष्टी नेमक्या कोणत्या? त्यातली पहिली गोष्ट आहे धनप्राप्ती. धन प्राप्त झाला असता मनुष्य भाग्योदय झाला असं म्हणतो. का हो? धन प्राप्त करण्याकरिता या जगतातील सर्वजण प्रयत्न करतात, अहोरात्र कष्ट करतात. नको ती कृत्य करायला देखील तुम्ही आम्ही मागं पुढं बघत नाही. उद्देश काय? धन मिळालं पाहिजे, त्याची प्राप्ती आपल्याला झाली पाहिजे. आता प्रयत्न तुम्ही आम्ही करतोय खरं, प्रत्येकालाच धन मिळतं असं मात्र होत नाही. एखाद्याला मिळतं आणि एखाद्याला मिळत नाही. मग असं का व्हावं? प्रयत्न तर सर्व करतायत, प्रत्येकालाच या धनाची प्राप्ती मग का होत नाही? त्याच्या पाठीमागचं कारण असं, प्रयत्न करणं जरी आपल्या हातात असलं तरी धन मिळणं किंवा न मिळणं हे मात्र आपल्या हातात नाही. ते कोणाच्या हातात आहे? प्रारब्धाच्या हातात आहे. आणि ते प्रारब्ध जर आपल्याला अनुकूल असेल तर आणि तरच तुम्हाला आम्हाला धन प्राप्त होतात किंवा होत नाही. महाराज एके ठिकाणी सांगतात, अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन किंवा प्रारब्धेची जोडे धन. प्रारब्ध अनुकूल असेल तर आणि तरच मनुष्याला धन प्राप्त होतं, अन्यथा होत नाही. म्हणून ज्याला कोणाला धन प्राप्ती होते त्याला भाग्यवान असं म्हटलं जातं. व्यवहारातली दुसरी गोष्ट आहे लग्न होणं. आता पूर्वीच्या काळी कसं होतं हो, ज्याला कोणाला सुंदर पत्नी मिळायची त्याला भाग्यवान असं व्यवहारामध्ये म्हटलं जायचं. परंतु आता थोडासा काळ बदललाय, नाही का? म्हणजे परिस्थिती अशी झाली आहे, लग्न झालं तरी नशीब अशी म्हणायची वेळ आता आलेली आहे. मुलांची संख्या जास्त आहे, मुलींची संख्या कमी आहे. अगदी एकेकानं आता 35 ओलांडून 40कडे कूच केली आहे बरं का, परंतु अजून त्यांचा योगच आलेला दिसत नाही. का? कारण परिस्थिती सगळी, विषमता सगळी निर्माण झालेली आहे. लग्न व्हावी तर कशी व्हावीत? म्हणजे सुंदर पत्नी मिळावी हा अट्टास आता सोडून द्यायचा आहे. आता काय म्हणायचं आहे? पत्नी मिळाली तरी नशीब बरं का, लग्न झालं तरी बरं. म्हणजे प्राप्त परिस्थितीला आता काय म्हणायला पाहिजे? ज्याचं कोणाचं लग्न होतं तो कसा आहे? भाग्यवान म्हणायला हरकत आपल्याला त्या ठिकाणी नाही. व्यवहारातली तिसरी भाग्याची गोष्ट सांगितली जाते अपत्य सुख. सर्वांनाच ते अनुभवायला मिळतं अशातला काही प्रकार नाही बरं का. अपत्य सुख अनुभवायला मिळणं किंवा न मिळणं हे अदृष्टाच्या हातात आहे. अदृष्ट जर अनुकूल असेल, त्या अदृष्टाची कृपा आपल्यावरती असेल तर आपल्याला अपत्य सुख अनुभवायला मिळतं, अन्यथा ते मिळत नाही.
महात्मे सांगतात देहाचे उत्पत्ती स्थिती आणि धन ते पुरुषाशी वशण वेधान तेथ अदृष्टची कारण दैवयोगे चलन देहाचे. अहो ते अदृष्ट अनुकूल असेल तरच अपत्य सुख अनुभवायला मिळतं किंवा मिळत नाही. म्हणून ज्यांना कोणाला अपत्य सुख अनुभवायला मिळतं त्यांना देखील व्यवहारामध्ये भाग्यवान असं म्हटलं जातं. मग आता तुकोबाराय जे या ठिकाणी भाग्योदय झाला असं सांगतात, मग यापैकी नेमकी कोणती घटना आमच्या तुकोबारांच्या बाबतीत घडली हो? म्हणजे धन प्राप्त झालाय म्हणून तुकोबाराय भाग्योदय झाला असं म्हणतायत का? लग्न झालंय म्हणून तुकोबाराय भाग्योदय झाला असं म्हणतात का? अहो महाराजांची तर एक सोडून दोन झाली होती म्हणून भाग्योदय झाला असं म्हणतायत का? नाही. मग मुलं बाळ झाली आहेत, अपत्य सुख अनुभवायला मिळालंय म्हणून तुकोबाराय भाग्योदय झालाय असं म्हणतायत का? तर नाही. अहो या उलट महात्म्यांच्या दृष्टीनं बायका मुलं धन संपत्ती हे भाग्याचं लक्षण कधीही असतच नाही. महाराज म्हणतात भाग्य तरी न हे धन पुत्र भाग्य तरी न हे धन पुत्र धारा भाग्य महात्म्यांच्या दृष्टीनं बायका मुलं धन हे भाग्याचं लक्षण कधीही ठरतच नाही. मग महात्मे भाग्य नेमकं म्हणतात तरी कशाला म्हणतात? महात्म्यांच्या दृष्टीनं मग भाग्य काय? आता ते जर आपण पाहायला गेलो तर पहा, स्थान परत्वे, व्यक्ती परत्वे, काल परत्वे महात्म्यांनी देखील भाग्याच्या असणाऱ्या संकल्पना थोड्याफार फरकानं वेगवेगळ्या मांडलेल्या आहेत. महात्म्यांच्या दृष्टीनं सर्वप्रथम भाग्य जर कोणतं असेल तर नरदेहाची प्राप्ती. का हो? कारण नरदेह कसा आहे? दुर्लभ आहे. महात्मे सांगतात नरदेह दुर्लभ जाणा, सहजासहजी या नरदेहाची प्राप्ती होत नाही. त्या कारणानं ज्यांना कोणाला या नरदेहाची प्राप्ती होते त्यांच्या ठिकाणी भाग्य उदयाला आलं किंवा त्यांना त्यांचा भाग्योदय झाला असं म्हणायला त्या ठिकाणी काय हरकत नाही.
महात्म्यांच्या दृष्टीनं सर्वप्रथम भाग्य म्हणजे कोणतं, तर नरदेहाची असणारी प्राप्ती. मग सहजासहजी हा नरदेह मिळत नाही म्हणजे नेमकं काय होतं, तर बघा 83,99,999 वेळा जीवाला मरावं लागतं, तेव्हा कुठं एकदा शेवटी या नरदेहाची असणारी प्राप्ती होते. तर समजा आता एखादा जीव आहे, 83,99,999 वेळा तो जन्मला आणि मेला, लगेच परमात्म्यानं त्याला नरदेह दिलाय असंही होत नाही बरं का. अहो तो जन्मला आणि मेलाय की हो इतक्या वेळा, नाही 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 नाही. नरदेह प्राप्तीचं एक वर्म आहे आणि ते वर्म जर त्या जीवाला सापडलं तर आणि तरच त्या जीवाला नरदेह मिळतो, अन्यथा मिळत नाही. महात्मे सांगतात, शेवटली पाळी तेव्हा मनुष्य जन्म, पाळी तेव्हा मनुष्य जन्म, शेवटली पाळी तेव्हा मनुष्य जन्म, पाळी तेव्हा मनुष्य जन्म, कलियावर फेरा पडे, तेव्हा मनुष्य जन्म, चुकली या वर्म फेरा पडे. अहो नरदेह शेवटी मिळतो हे खरं, परंतु जीवाला जर वर्म नाही सापडलं तर काय, फेरा पडे, फिरत बसावं लागतं. पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये त्या जीवाला अडकून पडावं लागतं. मग नरदेह प्राप्तीचं वर्म नेमकं आहे तरी काय, ज्ञानोबराय सांगतात पहा, म्हणून समभागे शुभाशुभे मिळवणी अनुष्ठानाचे उभे, तेणे मनुष्यत्व लाभे ते मिश्र फळ. केव्हा मिळतो नरदेह, जेव्हा शुभ आणि अशुभ कर्म समसमान व्हावीत तेव्हा. मग आता शुभ आणि अशुभ कर्म म्हणजे पाप पुण्य बरं का. पाप पुण्य समसमान व्हावं तेव्हाच नरदेहाची प्राप्ती. नाही जर हे सिद्ध शक्य झालं तर त्या जीवाला पुन्हा त्या 84 लक्ष योनींच्या फेऱ्यामध्ये अडकून पडावं लागतं. बरं आता समजा एखादा जीव आहे, पुण्य भरपूर केलंय त्यानं, पाप अगदी नगण्य आहे. मग असा पुण्यवान असणारा जीव परमात्म्यानं मग त्याला द्यावा की हो नरदेह, नाही. पुण्य अधिक केलंयस ना तू, मग जा तिकडं कुठं, स्वर्गाधिक भोग भोगायला, तुला नरदेह मिळणार नाही. ठीक आहे. दुसरा एखादा जीव असतो, पाप थोडंसं अधिक आहे, पुण्य कमी आहे थोडंसं. बरं आता त्या दोन्ही मधला फरक फार आहे अशातला काही प्रकार नाही बरं का. म्हणजे झालंय कसं, त्या पापानं काय केलेलं आहे, काठावरचं बहुमत मिळवलंय. काठावरचं म्हणजे अगदी कसं 1% फरक हो, 51% पाप आहे आणि 49% पुण्य आहे. मग परमात्म्यानं काय करावं, आजच्या शिक्षक लोकांसारखं करावं की काय हरकत आहे करायला, नाही का. 34 मार्क पडले की अधिक 1 करायचं, 35 करायचं आणि जा पुढच्या वर्गात बाबा. तसं परमात्म्यानंही ते पापाकडचं 1 अलीकडे घ्यावं, पुण्यामध्ये मिसळावं, 50-50 करावं, द्यावा किंवा त्या जीवाला नरदेह, काय हरकत आहे, नाही. तेवढं का होईना तुझा पाप जास्त आहे ना, मग जा तिकडं कृमी कीटकांच्या युनीला, बस ती पाप फेडत, नाही मिळणार तुला नरदेह. नरदेह केव्हा, जेव्हा पाप आणि पुण्य समसमान व्हावं तेव्हाच जीवाला नरदेह मिळतो. मग असा हा दुर्लभ असणारा नरदेह प्राप्त होणं हे भाग्य तुकोबारांना या ठिकाणी या अभंगामध्ये अपेक्षित आहे का, तर नाही. चला पुढं. मग आता हा दुर्लभ असणारा नरदेह मिळालाय खरा, परंतु तो तुम्हाला मिळालाय कुठं हे पाहणं त्या ठिकाणी महत्वाचं. नरदेह मिळालाय आणि परदेशामध्ये मिळालाय, म्हणजे जर्मनीमध्ये मिळालेला असेल, फ्रान्समध्ये मिळालेला असेल, इकडं जपानमध्ये मिळाला असेल, किंवा शेजारी आमच्या चीनमध्ये मिळालेला असेल, उपयोगाचा आहे का तिथं, नाही. इतरत्र नरदेह मिळून उपयोग नाही. नरदेह मिळावा आणि कुठं, भरतखंडामध्ये, मग तो भाग्याचा ठरतो. का हो, काय असं त्या भरतखंडामध्ये जे इतर देशांमध्ये नाही. पहा, याच पवित्र भूमीमध्ये परमात्म्याचे असणारे अवतार झालेले आहेत. याच पवित्र भूमीमध्ये परमात्म्यानं लीला केलेल्या आहेत. गंगे यमुने सारख्या पवित्र नद्या याच भूमीमध्ये आहेत. आमचे संत महात्मे याच भूमीमध्ये अवतरले, याच भूमीमध्ये त्यांनी कार्य केलं आणि तुमच्या आमच्याकरिता अनेक असणारे सोपी साधनं, सोपे मार्ग त्यांनी निर्माण केले, ज्यांचा विनियोग करून तुमच्या आमच्यासारखा सर्वसामान्य असणारा मनुष्य नरदेहाचा उद्धार करून घेऊ शकतो, या नरदेहाची कृतार्थता साध्य करून घेऊ शकतो. या सगळ्या गोष्टी ज्या घडतात ते केवळ या भरतखंडामध्येच. म्हणून नरदेह मिळावा आणि कुठं, भरतखंडामध्ये मिळावा, मग तो भाग्याचा. मग आता भरतखंडामध्ये मिळालेला नरदेह हे भाग्य तुकोबारांना या ठिकाणी अपेक्षित आहे का, नाही. आणखीन पुढे जाऊया. नरदेह मिळालाय,
भरतखंडामध्ये मिळालाय, पण कोणाच्या घरी मिळालाय हे पाहणं त्या ठिकाणी महत्वाचं आहे. नरदेह मिळालाय आणि एखाद्या नास्तिकाच्या घरी जर नरदेह मिळालेला असेल तर काय परिस्थिती हो नास्तिकाच्या घरची. सकाळी उठलं की भुपाळ्या काकडा कानावरती पडतो नाही का नास्तिकाच्या घरी, बरोबर आहे ना. भुपाळ्या पडतात, काकडा पडतो, म्हणून तर आम्हाला जाग येते नाही का. पुन्हा ज्ञानेश्वरीचं पारायण कानावरती पडतं. तुळशीचं भलं मोठं असणारं वृंदावन दिसतं त्या नास्तिकाच्या घरी नाही का. अशीच परिस्थिती आहे ना. कसं आहे काय त्या नास्तिकाच्या घरची परिस्थिती. रोज सकाळी उठलं की शिव्या शापाशिवाय दुसरं काय कानावरती पडतो, काही पडत नाही. म्हणजे नरदेह मिळावा आणि कोणाच्या घरी मिळावा मग तो वारकऱ्याच्या घरी मिळावा, वैष्णवांच्या घरी मिळावा, हरिदासांच्या घरी मिळावा, मग तो भाग्याचा ठरतो. अहो वारकऱ्यांच्या घरी वैष्णवांच्या घरी नरदेह मिळणं जर सोपं असतं तर तुकोबारांसारख्या महात्म्यांनी परमात्म्याला विनंती केलीच नसती. काय या या हरिदासांचे वारकऱ्यांच्या घरी वैष्णवांच्या घरी जन्म मिळणं सोपं असतं तर तुकोबारांनी विनंती केली असती का बाबा हरिदासांच्या घरी वारकऱ्यांच्या घरी मला जन्म दे. म्हणजे नरदेह मिळावा, भरतखंडामध्ये मिळावा, वारकऱ्यांच्या वैष्णवांच्या घरी मिळावा, मग तो भाग्याचा. मग वारकऱ्याच्या घरी मिळालेला नरदेह हे भाग्य तुकोबारांना या ठिकाणी या अभंगामध्ये अपेक्षित आहे का? नाही. आणखीन पुढे जाऊया. नरदेह मिळालाय, भरतखंडामध्ये मिळालाय, वारकऱ्यांच्या घरी मिळालाय आणि एवढं होऊन सुद्धा अंतकरणामध्ये परमार्थ करण्याचा विवेक नसेल तर काय उपयोग? तो तर नरदेह भाग्याचा ठरेल? ठरत नाही. अहो नरदेह मिळावा, वारकऱ्यांच्या घरी भरतखंडामध्ये मिळावा आणि अंतकरणामध्ये परमार्थ करण्याचा विवेक असावा, तेव्हाच तो नरदेह भाग्याचा ठरतो. नाथराय म्हणतात भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती, ते तही विवेक परमार्थी त्याचा वशवर्ती मी परमात्मा. नरदेह भाग्याचा केव्हा? जेव्हा अंतकरणामध्ये परमार्थ करण्याचा विवेक असेल तेव्हा. परमार्थ करण्याचा विवेक म्हणजेच भक्ती बर का. अंतकरणामध्ये भक्ती असेल तरच नरदेह भाग्याचा ठरतो. मनुष्य देहाला आलाय, नरदेहाला आलाय आणि भक्ती करत नाही. महात्मे म्हणतात अहो नरदेहाला येऊन पशु समानच आहे. पशुमध्ये आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदच दिसत नाही, नाही का. भक्तिविहीण पशु कशा शिवाडा, सटविणे नेला नाही कायचा. काय उपयोग आहे याचा जिवंत राहून? नाही, काही उपयोग नाही. किंवा याच्याही पुढे जाऊन तुकोबारा एके ठिकाणी सांगतात ज्याच्या ठिकाणी भक्ती नावाचं भाग्य आहे अशा जीवाला मी नमन करतो, वंदन करतो, नमस्कार करतो. भक्ती भाग्या गाठी धर त्या नमन जीवासी. अहो कोणत्या जीवाला नमस्कार करताय महाराज? ज्याच्या ठिकाणी भक्ती नावाचं भाग्य आहे त्या जीवाला नमस्कार. म्हणजे महात्म्यांच्या दृष्टीनं भाग्य कोणतं? तर भक्ती हेच भाग्य आहे बरं का. अभंगाचं शेवटचं चरण जर आपण पाहिलं तर त्यातही महाराजांनी म्हटलंय तुकाला लोटांगणी
भक्ती भाग्या झाली धणी. म्हणजे महात्म्यांच्या दृष्टीनं भाग्य काय, तर भक्ती हेच भाग्य. भगवंतानं 83,99,999 जीवांची उत्पत्ती केली. परमात्म्याला समाधान वाटलं नाही, कृतार्थता वाटली नाही. का? कारण त्या एकाही जीवाकडे परमात्म्याला जाणून घेण्याचं ज्ञानच नव्हतं. मग काय केलं परमात्म्यानं? हा नरदेह निर्माण केला. नरदेह निर्माण करतानाच भक्ती करण्याचा विशेष गुण या नरदेहामध्ये त्याचा अंतर्भाव आमच्या परमात्म्यानं केला बरं का. स्वतः परमात्म्यानं एके ठिकाणी सांगितलं, अरे बाबांनो, या नरदेहाची मी जी काय उत्पत्ती केली ती कशा करता, तर माझं भजन करण्याकरता, मला आळवण्याकरिता नव्हे तर माझी प्राप्ती करून घेण्याकरिताच या नरदेहाची असणारी उत्पत्ती आहे. देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशीळ झाले असे केवळ माझ्याची ठाई. कशाकरिता केलं, तर मला आळवण्याकरता, मला प्राप्त करून घेण्याकरिताच या नरदेहाची असणारी उत्पत्ती मी केलेली आहे. किंवा आमचे तुकोबाराय देखील एके ठिकाणी सांगतात, केवळ नरदेहाला आल्यानंतरच भक्ती करण्याचं विशेष ज्ञान जीवाला प्राप्त होतं. इतर कोणत्याही जन्मामध्ये भक्तीचं विशेष ज्ञान जीवाला मिळत नाही. याची जन्मी घडे देवाचे भजन.